येस मॅम. तर सांगा बरं मला मॅम कोण परत लोक सांगा ना. कसे असतात नाही, आता तुम्ही मला सांगा, बघू ना तुमच्या किती लक्षात आहे. आणि तुम्ही मला खरं खरं त्या लोकांची नावं सांगितली तरी काही प्रॉब्लेम नाही, असे मी त्यांना ओळखत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास मला काही सांगू शकता, असे मी तुमच्याकडे येणार पण नाही. तुम्ही एवढं लांब बात की ते शक्य पण नाही. तुम्ही मला खरं खरं सांगू शकता, मी पण तुम्हाला खरं मॅम खरं सांगेन. प्रश्न सांगा ना प्लीज. मी आधी तुम्हाला म्हणलं होतं की जसे ऍसिड्स बेसेस असे शब्द आपण बोललो होतो मागच्या वर्षी, तर मी तुम्हाला त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांगितलं होतं की ऍसिडिक लोक कसे असतात, बेसिक लोक कसे असतात. तुमच्या विषयामध्ये असे कोण कोण लोक आहेत का जरा मला सांगा, असं म्हटलं मी. तेजस सांगा. कार्तिक, ऐश्वर्या, तुम्ही लोकांनी हात वर केला. एक्झाम्पल सांगा. मी मागच्या क्लासला नाही होती. मागच्या क्लासचं काहीच चाललं नाहीये, नवं चाललंय आता. मागचा धडा संपला, आता नवा धडा सुरू आहे. पण धडा नाही, आपल्या गप्पा सुरू आहेत. सांगा जरा मला जरा आधी, असे तुमच्या आजूबाजूला असे ऍसिडिक लोक आहेत का कोणी? ऍसिडिक म्हणजे मॅम अरे तुमच्या लक्षात नाहीये का? थांबा मी सांगते. तिचे लोक तर नाही, बट पदार्थ वगैरे खूप आहेत. ऐसा नाही होता, ऐसा नाही होता. आपल्या आजूबाजूला ऍसिडिक लोक असतात असतात असतात. तुम्ही आठवण बघा. मी तुम्हाला सांगते, आमच्या इकडे एक मी सुट्टीत जेव्हा गावी जायचे ना, तेव्हा तिथे शेजारच्या काही मावशी आणि त्या काकू लोक असतात ना, ते एकदम ऍसिडिक लोक होते. ऍसिडिक तुझ्या आजूबाजूला पण आहेत का असे असे ऍसिडिक लोक? आपले नातेवाईक पण असे ऍसिडिक असतात. आपण काही केलं तरी हे ते करून काय उपयोग आहे, असं काय करून चालतं का, असं असतं का, हे असतं असं बोलून बोलून ना, ते नंतर ना आपल्याला दिसलंय की असं डोक्यातच जातात. ते कशाला आले ते, हे कधीच चांगलं बोलणार नाही. नुसते नेहमी आपल्याला ते टॉर्चर करत राहतात. ऍसिडिक असतात, त्यांचं बोलणंच ऍसिडिक असतं, असं झोंबायला लागतं ते बोलणं. असे लोक ऍसिडिक असतात आणि ते आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला असतात, किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असं कोणतरी असतातच आगाऊ, ते चांगलं कधीही बोलत नाही. ऍसिडिक अँड बेसिक मीन, अरे तेच सांगतेय ना मी, लोकांचे स्वभाव सांगते. तुझे फ्रेंड वेदिका बरोबर आहे. तुम्ही किती चांगलं करा, किती चांगलं सांगा, एलिमेंट एलिमेंट नको सांगूस. मी आपल्या माणसांच्या स्वभावातले ऍसिडिक. हा करेक्ट मावशी, माझी मावशी पण अशीच होती. काय एक तर ते एकदम असं टिपिकल होतं, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. अर्थात मला फार कोणी काय बोलायचं नाही. हा सिरियसली असतात असे लोक. मला बोलायला गेलं की त्यांना 10 गोष्टी ऐकायला लागायच्या. पण असतात असे. आणि ती माझ्या मामाची मुलगी होती, तिला फार टॉर्चर करायचे. असं नाही करायचं असतं, तसं नाही करायचं असतं, तसं नाही करायचं असतं. आणि माझे मामा तिला सुट्टीत मावशीकडे पाठवायचे की तिला जरा 2-4 घरातली कामं, जरा काय काय समजेल, काहीतरी शिकेल असं वगैरे म्हणून. आणि ती तिकडे जाऊन यायची आणि घरी आल्यानंतर खूप 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 काही काही तिने ऐकलेलं असायचं. पण ते सगळ्यांनाच बोलायचे, नातेवाईकांना जसं नाही, त्यांच्या मुलांना जसं नाही, दुसऱ्यांच्या मुलांना, शेजारच्यांच्या मुलांना, जे कोणी दिसतील त्या सगळ्यांना ते रागवतच राहायचे. ते ऍसिडिक होते. पण ते कधी कधी काळजीपोटी बोलायचे, पण त्याचा स्वभाव तसाच झाला होता, ऍसिडिक. करेक्ट, असे लोक असतात. ऍसिडिक या शब्दाचा अर्थ आहे जळजळ करणारे. असे लोक तुमच्या आजूबाजूला असतात, ते ऍसिडिक स्वभावाचे असतात. आणि बेसिक कोण असतात माहितीये? जे समोर गोड बोलतात आणि पाठीमागून आपल्या पाठीत छुरा खुपसणे वाले लोक होते. समोर तुमच्याशी खूप चांगलं बोलतात आणि तुमच्या पाठीमागे तुमची बहुत बुराई करेंगे. जास्त प्रमाणात तर असेच लोक असतात. ऍक्च्युली मी तुला सांगू, मला असे लोक खूप दिसत नाही. मला ऍसिडिक लोक पण खूप दिसत नाही. ऍक्च्युली ऍसिडला स्ट्रॉंग ऍसिड कापतं ना, तर ते माझ्या समोर येऊन त्यांना काही फार फरक पडत नाही, त्यांनाच ऐकावं लागतं. त्याच्यामुळे त्यांचं काही नाही. पण बेसिक लोक मला असं वाटत नाही की मला भेटतात. काय माहिती, कदाचित माझं नेचर ऍसिडिक असेल त्याच्यामुळे असेल. ऍसिडिक म्हणजे जशाच तसं. मी स्वतःहून कोणाला काही बोलत नाही आणि मला आवडत पण नाही. जो तो त्याच्या आयुष्यात काहीतरी करतोय ना, आपण कशाला त्याच्या फाटक्यात पाय घालायचा. पण काही काही लोकांना सवय असते, त्याच्यामुळे ते उगाच सगळ्यांनाच शिकवायला जातात. आणि विनाकारण, म्हणजे काही जेन्युइन असेल, काही खरंच काळजी वाटत असेल, काही खरा चांगला मुद्दा पण असेल तरी सांगायला हरकत नाही. पण ते ना उगाच समोरच्याला खाली 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 दाखवण्याकरता बोलतात, तर ते चुकीचं असतं ना. कशाला कोणाला काही बोलावं? मोटिवेट करण्याकरता तुम्ही बोला ना, चांगल्या गोष्टी सांगा, तुमच्या अनुभवातनं लोक शिकतील असं बोला ना. तुम्ही त्या माणसाला एकदम शून्य करून टाकता आणि स्वतःला 100 वर देता, असं बरोबर नाही. त्यामुळे तो मग कोणी शून्य नसतं ना. त्याच्या अनुभवांमधनं, चुकांमधनं तो काहीतरी करत असतो ना माणूस. तो शून्य नाहीये.
त्याची पण काहीतरी किंमत आहे. हा, फ्रेंड्स आर ऑल ऍसिड्स, करेक्ट आहे. पण मग आपण त्याच्यासारखं फ्रेंड व्हायचं का? ऍसिडशी ऍसिड सारखं राहायचं का? खूप जण असे असतात, ठीक आहे. पण म्हणून आपण काय राहायचं, आपण स्मार्ट राहायचं. आपण ऍसिड किंवा बेस नाही राहायचं, आपण त्याचं तोड निघेल असं राहायचं. ऍसिडिक आपल्या समोर आलं तर आपण बेसिक व्हायचं, बेसिक आपल्या समोर आलं तर आपण ऍसिडिक व्हायचं. न्यूट्रल होते मग रिॲक्शन, म्हणजेच न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ती आपण मागच्या वर्षी केली होती. बेसिक वाल्या लोकांचं गुणधर्म असा असतो की ते खूप समोरनं गोडगोड बोलतात. हा, खूपच चांगली मुलगी आहे ती, खूपच छान आहे ती, अमुकच आहे. तुम्ही आजूबाजूला असलात ना की तुम्हाला असं ऐकू की तुमच्याबद्दल चांगले बोलतात, तुम्ही जरा पुढे जा आणि मागे जातात आणि काय तिला एवढं पण कळत नाही, आईबाबांशी कसं बोलते, होमवर्क वेळेवर करे, तुम्हाला काय माहिती तिच्या घरात काय तिचं काय चाललंय. कधी आपल्याला बरं असतं, कधी नसतं, कधी घरी पाहुणे येतात, 100 गोष्टी आपल्या आयुष्यात सुरू असतात. सगळ्यांना सगळं सांगायची गरज नसते, सगळ्यांना सगळं माहितही नसतं, तरी लोक असंच असतात. आणि पाठीमागून नाही नाही तुम्ही तिला घेऊ नका ह्याच्यामध्ये, तुम्ही त्याला सांगू नका त्याला स्पोर्ट्समध्ये घेऊन, असे निगेटिव्ह टॉक्झिक लोक असतात. ते बेसिक असतात. समोरून तुम्हाला असं वाटेल किती छान मित्र आहे आपला हा, म्हणजे एकदम गोड बोलतोय. आणि तुम्हाला आठवतंय का मी सांगितलं होतं NaOH, सरांना पण सांगतात, पाठीमागून काही सांगतात, सर तुम्ही त्याचं ऐकू नका, तो असाच आहे. अरे पण तू मित्र आहेस ना त्याचा, मित्र मित्राशी असं कसं वागू शकतो? पण असं करतात, माझीच करत असेल. टीचर माझ्या 2 मैत्रिणी पण अशाच आहेत. म्हणजे तुम्हाला माहितीये ऍसिडिक आणि बेसिक. मी तुम्हाला काय सांगते बघा, केमिस्ट्री आहे ना आपल्या आजूबाजूला नाहीये, केमिस्ट्री आपल्यामध्ये पण आहे. आपली बॉडी आहे ना ऍटम्स आणि मॉलिक्युल्सनी बनलेली आहे. तर आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ना ते सगळे ऍटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये, ते सगळे मॅटर मध्ये. तुम्ही लॉजिकली विचार करून बघा, साधी गोष्ट, तुम्ही बसमध्ये चढल्यावर तुम्ही कुठे बसता? पहिल्यांदा विंडो सीट पकडता, त्यात एकाच्या बाजूला दुसरा. मी मागे बसेन, आपण असं बोलू, पण मी विंडो सीटवर बसेन. जसे आपण करतो तसेच इलेक्ट्रॉन त्यांच्या त्यांच्या कक्षांमध्ये उड्या मारतात. पहिल्यांदा एक 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 बसतात, मग दुसरा जाऊन बसतो. म्हणजे जसे आपण तसेच ऍटम्स, मॉलिक्युल्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स सगळं मॅटर आपल्यासारखं विचार करतं. असा विचार करा, मग सगळं सोपं जाईल तुम्हाला. मग केमिस्ट्री धडे नाही राहणार, केमिस्ट्री लाईव्ह बनेल. तर जसं आपण आता बोलतोय ऍसिडिटी आणि बेसिसिटी, तसे तिसरे लोक असतात क्षार, न्यूट्रल. महागाई 50 रुपयापासून 500 रुपयापर्यंत गेली तरी त्यांना काही फरक पडत नाही. 500 रुपयाची गोष्ट 50 रुपये मिळेल तरी पण त्यांना काही फरक पडत नाही, न्यूट्रल असतात. पाकिस्तानने भारतावरती युद्ध सुरू केलं, त्यांना काही फरक पडत नाही. भारत जिंकला त्यांना त्याचाही काही फरक पडत नाही. पाकिस्तानला त्रास झाला, काही फरक पडत नाही. भारताला त्रास झाला, काही फरक पडत नाही. घरातलं दूध संपलं, फरक पडत नाही. दूध नासलं तरी फरक पडत नाही. असे ते निर्विकार लोक असतात, ते क्षार असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये कशाला काहीही अर्थ नसतो, ते आपले मस्त जगत असतात. आजूबाजूचे लोक वैतागलेले असतात की याला कशाचं काही पडलेलं नाहीये, पण ते न्यूट्रल असतात. ते कोणाच्याच बाजूने कधीच बोलत नाहीत. चांगलं पण झालेलं त्यांना काही वाटत नाही, वाईट झालेलं पण त्यांना काही वाटत नाही, त्यांना कशाचंच काही वाटत नाही. आणि अशा लोकांशी तुम्ही काय बोलणार ना. कधी कधी ते ऍसिड बेस तरी परवडले, काहीतरी रिॲक्शन तरी होऊ शकते, भांडण होऊ शकतं, मैत्री होऊ शकते, काहीतरी होऊ शकतं. ह्यांच्याशी तुम्ही काय करणार आहे? काहीच फरक पडत नाही त्यांना. असे 3 प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ऍसिड्स, बेसेस, सॉल्ट्स हा धडा आहे आपला. तुम्हाला मी सांगते उदाहरण. ऍसिडचं मी तुम्हाला खरं खरं उदाहरण सांगितलं होतं का मला लक्षात नाही, कोणत्या तरी बॅचला सांगितलं होतं. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा दोघंही उदाहरणं तुम्हाला सांगितली होती, ऍसिडची पण आणि बेसची. ऍसिड्स, माझी एक मैत्रीण होती, माझी बॅचमेट होती. मैत्रीण म्हणजे आपण कॉलेजमध्ये असताना जसं तुमचं आहे तसं मैत्री कोणी कोणाशी फारशी करत नाही, सगळे आपले आपले इंडिव्हिज्युअल ऍटम्स असतात, तिकडे तिकडे फिरत असतात. तर आम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये गेलो आणि तिथे टायट्रेशन करायचं होतं आणि त्या ब्युरेटने सक करायचं असतं सोल्युशन आणि दुसऱ्या कोनिकल फ्लास्कमध्ये टाकून आपण त्याचं टायट्रेशन किंवा बरेच काही काही करायचं असतं. असं एक काहीतरी एक्सपेरिमेंट होता. तर आम्हाला जे सोल्युशन घ्यायचं असेल 2-3 मोठे मोठे काचेचे, खूप मोठे मोठे असे 5-5 लिटरचे कॅन असतात ना, अशा काचेच्या मोठ्या मोठ्या कॅनमध्ये भरून ठेवलं होतं. एका याच्यामध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. कसं असतं जनरली ना, लॅबमध्ये 3-4 वेगवेगळ्या प्रयोगांची सामग्री ठेवलेली असते. माझ्या बॅच नंतर दुसरी एक बॅच असते, 11वी 12वी डिग्री कॉलेज, असं सगळ्यांच्या तिथे सामानाची तयारी करून ठेवलेली असते लॅबमध्ये. तर आमच्या रांगेमध्ये H2SO4 डायल्यूट करून ठेवलेलं होतं काचेच्या कंटेनरमध्ये. आणि ती तिच्या ग्रुपमध्ये ते ऍक्टिव्हिटी करत होते की हे करायचं ते करायचं, काहीतरी सॅम्पल तिथे होतं जे आम्हाला सक करायचं होतं.
तिने ते सॅम्पल सक न करता H2SO4 सक केलं. जरी डायल्यूट होतं तरी पण ते सल्फ्युरिक ऍसिड होतं आणि ते सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे ऍसिड आहे ना. तर तिने इथपर्यंत तिच्या पिपेटचं सक इथपर्यंत आलं असेल, ते ओठाला लागलं, तोंडाला लागलं, तिला समजलं की काहीतरी गडबड आहे. हार्डली 1-2 थेंब जरी पडले असेल तरी पण ते ऍसिड आहे आणि ते H2SO4 हॉरिबल ऍसिड आहे. तिने ती पिपेट टाकून दिली खाली, ती काचेची होती ती फुटली, तो तर एक भाग वेगळाच झाला. तिथे लॅबमध्ये खाली काचा झाल्या. ही ओरडायला लागली आणि मग रडत रडत टीचरकडे गेली, कारण सर आमचे तिथेच बसवते, सर मॅम तिथेच होते आणि आम्ही सगळे आमच्या ठिकाणी प्रयोग करत होतो काय करायचं ते. तिला बघितलं काय झालं, ऍसिड प्यायली म्हणलं, ते सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आलं की आता हिला काय करायचं. तसं तिला पहिल्यांदा बाथरूम तिथे जसं ना सिंक तिकडे नेलं, तोंड धू वारंवार पाण्याने सांगितलं, तिला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं. 1.5 महिना ती आली नाही घरी. खूप जास्त काही लागलं होतं का, काही झालं होतं का, ते ऍसिड होतं. तर ऍसिड स्किनवर पडलं की ते जाळतं ना, ओठांना, जिभेला, जिकडे कुठे ते लागलं होतं, दातांना, तिला डॅमेज झाला होता. मग हळूहळू ते औषध गोळ्या घेऊन टीचर मग तुमच्या फ्रेंडचा चेहरा खूप जळाला होता का? चेहऱ्यावर गेलंच नाही ना, तिने ते प्यायलं तरी ते डायल्यूट होतं. ते सांगते डायल्यूट होतं, ते असं सक करतो ना आपण फ्रुटी कसं पितो, स्ट्रॉ मधनं पितो ना. टीचर त्यांना कळालं नसेल का आपण ऍसिड पितोय हे? नाही ना, टीचर त्या काचीच्या स्ट्रॉ ऐका, एका रांगेमध्ये 4-5 बाटल्या ठेवल्या होत्या, त्याची तशी नावं दिलेली होती. सगळेजण आपापले प्रयोग करत इकडे तिकडे फिरत होते, हे घ्यायचं ते घ्यायचं, हे करा ते करा. पुस्तकात इन्स्ट्रक्शन्स असतात ना, त्या वाचून आपण ते करतो. ते आपल्या शाळेसारखं नसतं, हे करा हे लिहा असं नसतं. तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं करा. बाकी सगळेजण फिरत होते, कोणी कोण काय काय घेत होतं, सामान आणत होतं, सगळे आपापलं काम करत होते. ती तिच्या गटामध्ये होती, बाकीचे लोक त्यांच्याकडे दुसरं काम करत होते, ती ते आणायला गेली होती. पण बाजूच्या कंटेनर मधलं न घेता तिने चुकीच्या कंटेनर मधलं घेतलं. अशी चूक कोणाची होऊ शकते, कोणाचीही होऊ शकते, अगदी शिक्षकांची सुद्धा होऊ शकते. ह्याच्यामध्ये नकळतपणे झालेली ती चूक होती. खूप हॉरिबल डॅमेज नव्हता, थँक गॉड. नशीब चांगलं होतं, डायल्यूट ऍसिड होतं, पण ते ऍसिड होतं. ऍसिड स्किनवर पडलं की ते डॅमेज तर करणारच. ते ऍसिड आहे, त्याचं नेचरच तसं आहे, बरोबर ना. तसं आपण बोललो ऍसिड लोक तोंड उघडले की जाळपोळच करतात, त्यांचं तोंड उघडलं की अरे कशाला ही बोलली असं होतं ना. तसंच ते ऍसिड आहे, तुमची इच्छा असो नसो ते तसंच काम करतं. काय फार सिरियस नव्हतं, नंतर ती आली, आमच्याशी गप्पा बिप्पा पण मारल्या, सगळं झालं. पण असं होतं. दुसरा अनुभव आहे बेसेसचा. आम्ही असेच 11वीच्या प्रयोगांना नवे होतो लॅबमध्ये, चला आपण हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघू. तर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH जे असतं ना, त्याच्या पांढऱ्या साबुदाण्याच्या गोळ्या अर्ध्या कापल्यावर कशा दिसतील तसे पॅलेट्स असतात. तर ते पाण्यामध्ये घालून त्याचं सोल्युशन बनवायचं असतं. तर आम्ही गेलो, अरे वा, हे तर NaOH आहे, आपण घेऊन बघूया, आपण करून बघूया काय होतं. आणि असं असताना कौतुक करून बघायचं. आपण शाळेमध्ये असताना त्याची नावं बघितलेली असतात, कॉलेजमध्ये गेलो त्या वस्तू दिसतात, मग हे करू का ते करू, असं याच्यामध्ये आम्ही घेत नाही. छोटे छोटे पॅलेट हातामध्ये, किती छान आहे, किती मऊ आहे, किती गोरं पान आहे, एकदम साबुदाण्यासारखंच आहे. बघितलं, बोट गरम व्हायला लागलं आणि बोट जेव्हा धुवायला गेलो तर इथली सगळी स्किनच गायब झाली होती, म्हणजे विरघळून गेली होती सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. हे आम्हाला छान वाटत होतं, मित्रासारखं गोड गप्पा मारत होता आमची. आणि हळूहळू त्याने आमची स्किन खाऊन टाकली. हे आम्हाला तेव्हा कळलं जेव्हा आम्ही बोट धुतलं. नंतर बराच वेळ बोट दुखत होतं, कारण की ते डॅमेज झालं होतं. असे असतात बेसेस. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, काही लोकांना साबणात खूप काम केलं, सारखं हाताला फेस लागला, गरम ह्याच्यामध्ये जास्त वेळ पाण्यामध्ये राहिल्यानंतर ना. हा, पाणी एवढं डॅमेज करत नाही. काही लोकांच्या हाताच्या साली निघून जातात साबणामुळे, काही साबणांचं त्यांच्या हातावर रिॲक्शन होते, किंवा काही लोकांच्या हाताला जळजळ होते काही साबणांमुळे किंवा काही हँडवॉशमुळे. ते कशामुळे असतात, ते दॅट बेस इज ट्रबलिंग देम. त्यांच्या हाताला ते सेन्सिटिव्ह आहे आणि ते सहन होत नाही. तर असे बेसेस आपल्याला हळूहळू गपचूप त्रास देतात. म्हणून सांगतात ना, खूप जास्त फेस असलेला शॅम्पू वापरू नका, खूप जास्त फेस असलेलं साबण वापरू नका. ते खूप बेसिक आहेत, ते तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतात. म्हणून अशा गोष्टी वापरायच्या नाही. हे कशासाठी असतं, आपल्या भल्यासाठी असतं, पण आपल्याला माहित नसतं. आपण आपले बिंदास ऍड मध्ये बघतो, शाहरुख खान ते वापरतोय, अमुक ते वापरतोय, धमुक ते वापरतोय. अरे पण त्यांना पैसे मिळतात त्याचे, ते खरंच आपल्याला सूट होईल का आपल्याला माहित नाही. त्याला कदाचित होतही असेल, त्याला पैसे मिळत असेल, तो त्याचा व्यवसाय आहे, तो भाग नाही. आणि कदाचित ते प्रोडक्ट चांगलंही असेल, तेही आपल्याला माहित नाही. पण प्रत्येक गोष्टीची रिॲक्शन आपल्या शरीरावर कशी होते आपल्याला काय माहितीये. म्हणून टेस्ट करून हळूहळू विचार करूनच कामं करायची. आणि जर आपल्याला असं वाटलं की काहीतरी वेगळं होतंय, खूप माझी स्किन ड्राय झाली हा साबण वापरून, तर नाही वापरायचं.
ते इंडिकेशन असतं की ते आपल्या शरीराला सूट होत नाहीये, बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं काही साबण वापरल्याने हातावरची स्किन निघाल्यासारखं होतं, तो साबण नाही आणायचा, त्याची रिॲक्शन होते आपल्या स्किनला, म्हणजे ते जास्त बेसिक आहे, आपल्या हाताला ते सहन होत नाहीये. हे इंडिकेटर्स आहेत, हे चेक करायचे. इंडिकेटर म्हणजे आपल्याला इंडिकेट करणार आहे की हे वापरू नका. असा ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल अशा विषयांचा हा धडा आहे. आपण धडा सुरू करूया. आपण खूप काही काही बोललोय, जनरल बोललोय. आता आपण ऍक्च्युअल बोलूया, जे धड्यामध्ये आहे, जे कंटेंट वरती आहे ते बघूया. ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स, दिस इज ऑल अबाउट द लेसन. जायचं का धड्याकडे आता? येस मॅम. येस मॅम. गुड गुड. ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स हा आहे आपला धडा. हे ऍसिड्स लोणच्या मध्ये असतात, सिट्रिक ऍसिड असतं, ते विनेगर असतं, असं बरंच काही काही असतं. आणि बेसेस म्हणजे काय? क्लिन्झिंग एजंट्स, हँडवॉश, टॉयलेट क्लीनर्स. टॉयलेट क्लीनर्स म्हणजे कोणते? ते बाथरूम क्लीन करण्याकरता असतात ना, ते वाले. किंवा शॅम्पू, साबण, सगळे हे सगळे आहेत बेसेस. आणि सॉल्ट्स आर न्यूट्रल्स, सूप्स. करेक्ट. आता आयनिक कंपाऊंड्स. आता इथून जरा हा धडा ना वेगळ्या मार्गावरती जातो, समजून घ्या. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सोपं पण आहे. आयनिक कंपाऊंड्स कसे बनतात? जेव्हा एखादा मेटल आणि नॉन मेटल यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होते. तुम्हाला लक्षात असेल, आपण सोडियम क्लोराईडचं उदाहरण घेतलं होतं. NaCl, Na+Cl-. ह्या दोघांमध्ये काय झालं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट. त्याच्यामुळे काय झालं? ते एकमेकांना अट्रॅक्ट करून त्यांनी एक आयनिक बॉन्ड बनवला. तर आयनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. They are crystalline solids at room temperature and are generally good electrical conductors when dissolved in water or are molten. सोडियम क्लोराईड तुम्ही पाण्यात टाकलं की Na+ वेगळं होतं, Cl- वेगळं होतं. म्हणजेच पाणी खारट व्हायला लागतं, कारण की त्याच्यामध्ये असलेले जे गुणधर्म आहेत Na+, Cl- हे पाण्याच्या रेणूंमध्ये विरघळतात, बरोबर ना. म्हणजेच तुमचे आयनिक कंपाऊंड्स पाण्यामध्ये टाकले की ब्रेकडाऊन होतात, किंवा तुम्ही त्याला वितळवलं की ते वेगवेगळे होतात. ते आयन्स लांब राहतात एकमेकांपासून. Na+, Cl- एकमेकांपासून लांब गेले की तो बॉन्ड तुटतो. अदरवाईज ते खूप हाय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंटचे असतात. ठीक आहे. आणि डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स मध्ये काय होतं की जेव्हा आपण त्यांना पाण्यामध्ये घालतो तेव्हा ते त्या पाण्याच्या रेणूंच्या मध्ये जाऊन बसतात. जसं की आपल्याला आता NaClचं दाखवलंय. हा आहे NaClचा क्रिस्टल. Na+, Cl- हे एक एक एंटिटी आहेत, पण एका Na भोवती 8 Cl- असतात, एका Clच्या भोवती 8 Na+ असतात. ही त्याची क्रिस्टल लॅटिस म्हणजे त्याची रचना असते. जेव्हा आपण सोडियम क्लोराईडचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बघतो, मायक्रोस्कोप मध्ये बघतो, तर एका Na बाजूला 7 Cl आणि एका Clच्या बाजूला 7 Na असे ते एकमेकांच्या भोवती अडकलेले एका क्यूब सारखे दिसतात. अशी त्याची रचना असते. पण जेव्हा तुम्ही त्याला पाण्यात घालता तेव्हा काय होतं? पाण्यामध्ये H2O आहे, बरोबर. हे लाल ऑक्सिजन आणि हे दोन पांढरे हायड्रोजन, H2O असे पाण्याचे आपले मॉलिक्युल्स आहेत. मग आता काय होतं? हे जेव्हा पाण्यामध्ये जातात तेव्हा हे काय करतात? हे वेगळे वेगळे होतात. मग H2O मध्ये जाऊन कुठे कुठे जागा आहे तिकडे जाऊन बसून ते डिसोसिएट होतात, म्हणजे एकमेकांपासून लांब जातात. Na वेगळे होतात, Cl वेगळे होतात. म्हणजेच आयनिक कंपाऊंड जेव्हा पाण्यात जातात तेव्हा ते डिसोसिएट होतात. ठीक आहे. आता अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस इंटरेस्टिंग आहे आणि सोपं पण आहे. Arrhenius theory provides a fundamental understanding of acids and bases, their properties and their reaction. Arrhenius नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने ऍसिड्स आणि बेसेसची डेफिनेशन आपल्याला सांगितली की काय आहेत ऍसिड्स आणि काय आहेत बेसेस. According to Arrhenius theory, an acid is a substance that increases the concentration of H+ ion, म्हणजे हायड्रोजन आयन्स, when dissolved in water. जेव्हा तुम्ही एखाद्या आयनिक कंपाऊंडला किंवा कोणत्याही सबस्टन्सला, आयनिक कोणतेही सबस्टन्स तुम्ही कुठल्याही सबस्टन्सला पाण्यामध्ये टाकलं तर तो जर तुम्हाला H+ आयन देत असेल तर तो तुमचा ऍसिड आहे. ठीक आहे. H+ आयन दिला की तो झाला ऍसिड. ही त्याची डेफिनेशन आहे आर्हेनियस थिअरी प्रमाणे. मग बेस म्हणजे काय? जो OH- आयन देतो, बघा इथे दिलेले OH- आयन देणारा आहे बेस. आता हे असं काय? सिंपल आहे. कोणतेही ऍसिड बघा, HCl, H2SO4, HNO3 हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स. CH3COOH म्हणजेच वीक ऍसिड.
म्हणजेच काय, तुमच्या कंपाऊंड मधनं H प्लस H प्लस H प्लस देण्याची कॅपॅसिटी जितकी जास्त तितका तुमचा जो सबस्टन्स आहे तो जास्त ऍसिडिक आहे. ठीक आहे. हे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत ते H प्लस पटाक्कन देतात. आता HCl मध्ये तुम्ही बघा, HCl तुम्ही पाण्यात टाका, काय होतं, H प्लस वेगळा Cl मायनस वेगळा झालं ना, लगेच डिसोसिएट झाले आणि H प्लस मोकळा झाला. आता तुम्हाला H प्लस मोकळे असलेले आयन्स जितके जास्त तितकं ते स्ट्रॉंग ऍसिड, म्हणजेच हे ऍसिड आहे. असं HNO3 चं घ्या, H2SO4 चं घ्या, CH3COOH चं घ्या, तुम्हाला हे सेमच दिसेल. आता बेस मध्ये सेम आहे. तुमचा मॉलिक्यूल पाण्यात गेला की तो डिसोसिएट होणार आणि जर त्याने OH मायनस आयन दिले, जितके जास्त देईल तितका तो स्ट्रॉंग ऍसिड. NaOH, KOH हे पटापट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. Na प्लस वेगळा होतो, OH मायनस वेगळा होतो. डिसोसिएट झाला, OH मायनस दिला, स्ट्रॉंग बेस. बरोबर. इट lays the groundwork for further advancement in the field of chemical reactions and ionic compounds. ह्या H प्लस आणि OH मायनसच्या विचारामुळे आपल्याला दिलेला सबस्टन्स हा ऍसिड आहे का बेस आहे ह्याची डेफिनेशन मिळाली. मागच्या वर्षीपर्यंत आपण हे बघत होतो ज्यांची टेस्ट सार आहे म्हणजे आंबट आहेत, किंवा जे ब्ल्यू लिटमस रेड करतात ते ऍसिड आहेत, अशी आपण त्याची टेस्टिंग केली होती. पण त्याची डेफिनेशन म्हणजे काय, तर केमिकली ऍसिड्स आर दोज सबस्टन्सेस और दोज कंपाउंड्स विच give H plus ion when they are dissolved in water. Similarly, bases are those compounds which give OH minus ion when they are dissolved in water. Simple, सोपा आहे, काही कठीण नाही. Next is strong and weak acids, bases and alkalis. हे पण खूपच सोपं आहे. व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी व्हेरी लॉजिकल टू. बघा, strong acids that completely dissociate in water, such as HCl, H2SO4, producing high concentration of H plus ion. तुमचा सबस्टन्स पाण्यामध्ये गेल्यानंतर पटकन डिसोसिएट होतोय, कम्प्लिटली डिसोसिएट होतोय आणि मॅक्झिमम नंबर ऑफ H प्लस आयन देतोय, तर तो तुमचा स्ट्रॉंग ऍसिड. मग वीक ऍसिड कोणता आहे? ऍसिड्स दॅट पार्शली डिसोसिएटेड इन वॉटर, जस्ट ऍसिडिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन देतात. म्हणजे ऍसिड तर आहेत, H प्लस तर देत आहेत, पण खूप जास्त देत नाहीत. मॉलिक्यूल खूप मोठा आहे, हळूहळू डिसोसिएट होतोय, वेळ घेतोय. ऍसिडिक आहे पण हळूहळू काम करतोय, तो आहे वीक ऍसिड. असं स्ट्रॉंग बेसेस, पटकन पाण्यात टाकलं, डिझॉल्व्ह झालं, OH मायनस मोकळा केला, स्ट्रॉंग ऍसिड. जितके जास्त OH मायनस दिले तितका स्ट्रॉंग ऍसिड, तितका स्ट्रॉंग बेस. तसंच जर तुमचा तो सबस्टन्स पाण्यात टाकून हळूहळू डिसोसिएट होतोय, हळूहळू OH मायनस देतोय पण थांबा, काम चालू आहे त्याचं. असे जे बोर लोक असतात ते वीक बेसेस असतात. बेस तर आहे पण हळूहळू चाललंय. जे स्मार्ट आणि बोर ह्यातलं अंतर आहे ना, तेच स्ट्रॉंग आणि वीक. मग ह्याचा फायदा होतो का? होतो. जिकडे स्ट्रॉंग लोकांची गरज नाही तिकडे वीक लोक हळूहळू ते काम करतात. प्रोसेस पण हळूहळू होते आणि वीक लोक पण हळूहळू काम करतात. चालत राहतं. जसं गव्हर्नमेंट बँकेत तुम्ही गेलात, बँक सुरू आहे, काम सुरू आहे, हळूहळू चाललंय, हळूहळूच चालत राहतं ते. तुम्हाला ते बँक अकाउंट उघडायचं असेल, तुम्ही तिकडे 4 खेट्या मारता. आज तुम्ही जाता, आज नेटवर्क इश्यू आहे. उद्या तुम्ही जाता, ते सगळं लोड करतात, मॅडम हे एक्सेप्टच होत नाहीये, तुम्ही ते घेऊन या. तुम्ही ते घेऊन जाता, परत ते काम. म्हणजे ते तुमचं 8 दिवस काम चालू राहतं. काम बंद आहे का? नाही, काम तर चालू आहे. त्याचा उपयोग झालाय का? नाही, उपयोग होईल तेव्हा होईल. अशा रिॲक्शन जे असतात, जे हळूहळू आपण त्याच्यावर अभ्यास करतोय, काय चाललंय का ते चेक करतोय, अशा ठिकाणी हेच लोक बरे आहेत ना. पटकन काम करून मोकळं झालं तर कळणार कसं काय झालंय ते. अशा अनेक ठिकाणी वीक बेसेस आणि वीक ऍसिड्सचा वापर होतो. मी तुम्हाला जे सांगितलं ते फनी उदाहरण आहे, पण अशा काही महत्वाच्या अभ्यासांमध्ये वीक ऍसिड आणि वीक बेसेसचा वापर होतो. अल्कली, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड एज अल्कली. पाण्यात टाकल्या जे विरघळतात ते अल्कली असतात. NaOH, KOH, NH3 हे अल्कली आहेत. ठीक आहे. आणि स्ट्रॉंग बेसेस वाईल NH3 इज अ वीक बेस. NH3 पाण्यात टाकला की तो वीक बेस सारखा काम करतो, अमोनिया. हे झालं आपलं स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड आणि बेसिस आणि अल्कलीज बद्दल. आता बेसिसिटी आणि ऍसिडिटी म्हणजे काय? Basicity. The basicity of a solution refers to the concentration of OH minus ions present. Strong bases like sodium hydroxide have high basicity, producing a large amount of OH minus when dissolved in water. बरोबर ना?
किती बेसिक आहे हे सोल्युशन? तर जितकं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस जास्त तितकं तो हाय बेसिक, जितकं कमी तितकं लो बेसिक. H2O मॉलिक्यूल बघा कसा दिसतोय, वैतागलेला ऑक्सिजन, त्याच्या 2 कानांना लटकलेले 2 हायड्रोजन. Na प्लस निळ्या निळ्या रंगाचा वर बघून हसतोय. आणि हा वैतागलेला OH मायनस बघा, O आणि H हा चिडलाय आणि हा पण चिडलाय. ह्याचा इकडचा एक निघून गेलाय. आता ह्याच्यामध्ये एक कोणता तरी Na प्लस आयन बरोबर इकडे येऊन चिटकेल, इकडे येऊन चिटकेल, इकडे येऊन चिटकेल. म्हणजे H2Oच्या मॉलिक्युलमध्ये तुमचा सोडियम गेल्यानंतर तो मध्ये जाऊन अडकतो. तो काहीतरी करतो तिकडे. 2 H2O म्हणजे 2 H2 आणि O ह्याच्यामध्ये कुठेतरी तो जातो, तो त्याला बॅलन्स करतो. आणि जितकं ते OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त 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 तितका तो स्ट्रॉंग 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 म्हणजे हाय pH. तुम्हाला आठवतंय का pH रेंजमध्ये 0 to 7 ऍसिड, 7 to 14 बेस, हे केलं होतं आपण. तर 7 to 14 मध्ये सगळं बेसिसिटी सुरू होते ना. 7चे तुम्ही जितकं पुढे 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 जाल तितकं हायली बेसिक, म्हणजे 14 इज द हायेस्ट बेसिक सबस्टन्स. ठीक आहे, असं त्याचं आपण बेसिसिटी काउंट करतो. ऍसिडिटी काय एक्झॅक्टली उलट आहे ना, जितके H प्लस आयन्स जास्त 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 तितका तो जास्त ऍसिडिक. म्हणजेच आपल्या pH स्केलवरती 0 to 7 मध्ये 0 इज द हायेस्ट ऍसिडिक, बरोबर. मग ते हळूहळू कमी कमी होत जातं, 7 इज न्यूट्रल. करेक्ट. Concentration of acid and base. Acid concentration. The concentration of an acid refers to the amount of H plus ion. परत हे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड आलं, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस वरच चाललंय अजून सगळ्या गोष्टी आपल्या. बेसमध्ये पण तेच आहे. OH मायनस जास्त असेल तर स्ट्रॉंग बेस, OH मायनस कमी असेल तर वीक बेस. आणि ते बेस जे पाण्यामध्ये गेल्या गेल्या लगेच डिझोल्व होतं त्याला आपण अल्कली म्हणतो, वेगळा शब्द आहे. आता ह्याच्या पुढे हा बरं, हे आपल्याला आपल्या माहितीसाठी दिलेलं आहे पुस्तकामध्ये. स्ट्रॉंग ऍसिड्स 1 मोलार HCl, त्याचं pH 0 आहे. इथून ते सुरू होतं. आता गॅस्ट्रिक ज्यूस, आपल्या पोटामधले जे गॅस्ट्रिक ज्यूस तुम्ही काहीही खा, नॉनव्हेज लोक काहीही खातात, सगळं पचतं पोटामध्ये, कारण ते ऍसिड त्याला डिझॉल्व्ह करून टाकतं. लेमन ज्यूस, ऍसिडिटी झाली की आपण म्हणतो कसतरी होते कसतरी होते, लिंबू पाणी प्या. तर लिंबू पाण्याचा pH 2.5 असतो. विनेगार 3, टोमॅटो ज्यूस 4, ब्लॅक कॉफी 5, ऍसिड रेन, पावसाबरोबर येणारं ऍसिड 5.6, युरिन जे आपण पास करतो ते आहे 6 pH, रेन आणि मिल्क 6.5 pH, प्युअर वॉटर शुगर सोल्युशन 7, आपलं ब्लड 7.4, स्लाइटली बेसिक. हॅलो मॅम. थोडा बोला. सॉरी मॅम, माझ्याकडे नेटवर्क इश्यू झालेला त्यामुळे मी लेफ्ट झालेले. ठीक आहे, पण आता आलीस ना परत? हो मॅम. गुड. असंही मला काही दिसलं नाही, तू गेलीस काय आलीस काय, कारण मी स्क्रीन शेअर केल्यावरती मला कोणी दिसत नाही. म्हणून तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही माईक अनम्यूट करा आणि बिंदास बोला. ह्या कंडिशनमध्ये टूथपेस्ट जे आपण घेतो दात घासायला, त्याचं pH बघा 9.5 आहे. जास्त दात घासू नका म्हणतात, आठवतंय का? मॅडम pH म्हणजे काय? अरे pH म्हणजे काय तुम्हाला माहित नाही का? मागच्या वर्षी होतं ना आपल्याला हा धडा, ऍसिडिटी बेसिसिटी, 0 to 14 ची पट्टी होती. कमाल करताय, तुम्हाला लक्षात नाही का? नो मैम. Oh my God, ऐसा कैसे चलेगा, फिर हम आगे कैसा बढ़ेगा. रुको, मैं तुमको पिछला वाला याद दिला देती हूँ. नथिंग टू वरी. चला, तुम्हाला pH स्केल इकडे पण दाखवते आणि त्याचं चित्र पण दाखवते. आपल्याकडे pH मेजर करण्याची एक पट्टी आहे, त्याला pH स्केल म्हणतात. करेक्ट. ह्या पट्टीच्या डाव्या टोकाला झिरो, उजव्या टोकाला 14, 3, मध्यभागी कोणता कलर घेऊ, पाण्याचा घेते,
7. आता तुम्ही या तुमच्या पीएच स्केलवरती 0 to 7 ह्या कोणत्याही पीएच मध्ये, याला पीएच म्हणतात, पीएच मेजरमेंट आहे ऍसिडिटी, बेसिसिटी, न्यूट्रलिटी. मॅम पीएच चा फुल फॉर्म काय? मला नाही माहिती, त्याला पीएचच म्हणतात. मला वाटतं हायड्रोजनची काहीतरी आहे, मी तर चेक करून तुम्हाला सांगते. आय डोंट नो एक्झॅक्टली याचा फुल फॉर्म काय, पण मी तुम्हाला बघून सांगते. पण हे मला मॅम मला माहितीये. काय मॅम मला माहितीये. सांग ना मग. त्याचा म्हणजे जो फुल फॉर्म आहे ना पीएच चा, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. म्हणून ते पीएच आहे, बरोबर. ते हायड्रोजनचं मेजरमेंट करणं, पोटेन्शियल म्हणजे त्याचं मेजरमेंट आहे ना, ते पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. कारण की या सगळ्या गोष्टी हायड्रोजन वरती जातात. आपण एच म्हणजे हायड्रोजन म्हणतो ना, तर 0 to 7, अरे मला हवं तसं चित्र का नाही येते. चला इथून ते इथपर्यंत असं बघा, 0 to 7 इथपर्यंत सगळे ऍसिड असतात. 7 to 14 सगळे बेस असतात. 7 हे न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे ऍसिड पण नाही, बेस पण नाही. 0 हायेस्ट ऍसिड आणि 14 हायेस्ट बेस. आपल्या पोटामध्ये जे ऍसिड असतं ना, ते इथे असतं, इथे ऍसिडिक 0 to 1 च्या मधलं. म्हणूनच तुम्ही म्हणलं ना, तुम्ही काही खाल्लं तरी ते पचतं, कारण आपल्या पोटामध्ये स्ट्रॉंग ऍसिड असतं. टोमॅटो बिमॅटो ऍसिडिक असतात. सगळ्या आंबट गोष्टी ह्या रेंजमध्ये येतात आणि सगळे बेसेस 7 to 14 ह्याला पीएच स्केल म्हणतात. थँक्यू मला याचा फुल फॉर्म सांगितल्याबद्दल. मी हे चेक करणार होते, हे मी खूप पूर्वी वाचलं होतं, माझ्या लक्षात नव्हतं याचा फुल फॉर्म काय. ह्याला म्हणतात पीएच स्केल. स्केल म्हणजे पट्टी. आता तुमच्याकडे एखाद्याचं सॅम्पल दिलं मी आणि सांगितलं की मला याचं पीएच सांगा काय आहे, तुम्ही त्याची काहीतरी टेस्ट करणार आणि त्याला ह्या कलरच्या पट्टी, हा कलर असतात, हे सगळे कलर्स असतात, त्या कलरच्या पट्टीवर तुम्ही त्याला चेक करायचं. हा कलर कसा आला, असा आला, म्हणजे ओके ह्याचा पीएच एवढा असेल. ठीक आहे, असं ह्याला मेजर करण्याची एक टेक्निक असते. कळलं का आता, ज्याने कोणी विचारलं होतं पीएच म्हणजे काय ते? येस मॅम. हे होतं आणि तुम्हाला मॅम पीएच थोडंसं माहिती असेल. पीएच मॅम म्हणजे बोलू? काय? पुढचा आवाज आला नाही मला. हो बोल ना. पीएच म्हणजे जे सॉल्युशन असतं ना, तर सॉल्युशन मध्ये हायड्रोजन जे आयन असतात, तर ते किती प्रमाणात आहे, याचे जे प्रमाण असतं त्याला आपण हा ते बरोबर आहे, पण आता जे बेसिक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये H प्लसचं प्रमाण जास्त नाही, त्याच्यामध्ये OHचं प्रमाण जास्त आहे. म्हणून ते 7 to 14 मध्ये पुढच्या बाजूला येतात. Hचं प्रमाण जास्त असेल तर 0 to 7 मध्ये ते येतात, बरोबर ना. बेसिस मध्ये Hचं प्रमाण जास्त नाही, त्याच्यामध्ये OHचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे. हॅलो टीचर. बोला. टीचर पीएच चा फुल फॉर्म पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आहे ना? हो, आता तिने सांगितलं ना, लावण्याने सांगितलं आहे, हो ना. येस मॅम. ठीक आहे, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल, त्याच्यात किती पोटेन्शियल आपण चेक करू, तो रनिंग कर 2 तास, त्याच्यामधलं इनर जे स्ट्रेंथ असतं त्याला पोटेन्शियल म्हणतात. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन किती आहे, हायड्रोजन जास्त असेल तर तो ऍसिडिक आहे, तो कमी असेल तर तो बेसिक आहे ऑब्व्हियसली. पीएच मध्ये हे सगळे हायली ऍसिडिक का आहेत, ह्याच्यामध्ये पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन जास्त आहे. हे पीएच कमी का आहेत, कमी म्हणजे 14 ते 7, हे सगळे ह्याच्यात एच कमी आहे ना, म्हणून ते 7च्या पुढे आलेले आहेत. कळलं का, बरोबर ना. ह्याच्यामध्ये OH जास्त आहे, एच कमी आहे ना. येस मॅम. ठीक आहे, हे झालं. टूथपेस्ट 9.5 बेसिक असते. त्याच्यानंतर इंडिकेटर्स बघा, ही पट्टी जी मी तुम्हाला सांगितली ना, ती ही आहे. ब्राऊन, रेड, पिंक, ऑरेंज, बेज कलर, येलो, लाईम ग्रीन, ग्रीन, डार्क ग्रीन. टर्क्यू म्हणजे असा मोरपिशी कलर सारखा कलर असतो. पेल ब्ल्यू, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, व्हायलेट आणि पर्पल. पर्पल इज द हायली अल्कलाइन, म्हणजे व्हेरी बेसिक, आणि ब्राऊन इज व्हेरी ऍसिडिक. न्यूट्रल ग्रीन असतो. लाईम ग्रीन, डार्क ग्रीन, स्लाइटली ऍसिडिक, स्लाइटली बेसिक, अशा याच्यामध्ये येतात. आता आपण आणि तुम्हाला एखाद्या सोल्युशनचं पीएच चेक करायचं असेल
तर त्याचे पीएच पेपर येतात, येलोइश कलरचे असतात. आपले लिटमस पेपर लाल आणि निळे असतात की नाही, तसे हे पीएच पेपरच असतात. हे पेपर तुम्ही त्या सोल्युशन मध्ये टाकले की त्याचा रंग बदलतो. मग तो रंग कसा, ह्यांच्यापैकी कुठल्या रंगाला जाऊन मॅच होईल? समजा या पेल ब्लूला झाला म्हणजे 10चं पीएच आहे. तुम्हाला मी असं एक्झाम्पल सांगते. आमच्या घरी जेव्हा आरोचं काम करणारे ते काका आले होते, त्यांनी त्याच्यामध्ये एक फिल्टर टाकला. ते म्हणाले तुमचं सोल्युशन, तुमच्याकडे जे पाणी येतं ना ते बोरचं पाणी आहे, तर ते खूपच त्याच्यामध्ये क्षार खूप जास्त आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये बेसिक फिल्टर लावा. म्हटलं लावा. त्यांची टेक्निक होती तिथे, त्यांना जास्त माहिती आपला आरो कसं काम करतो. त्यांच्याकडे ते तेच काम करतात ना, हजारो नाही बऱ्याच वर्षापासून ते तेच कामं करतात. तर त्यांना माहित आहे की कोणत्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय घ्यायचं. तर त्यांनी तो बेसिक फिल्टर लावला. म्हटलं आता मला सांगा पाण्याची बेसिसिटी किती आहे. ते म्हणाले तुम्हाला बघायचंय का? म्हणलं हो मला बघायचंय, मला सांगा तुम्ही कसं चेक करणार. त्यांनी एका काचेच्या याच्यात मला म्हणाले तुम्ही काचेचा मला ग्लास द्या. म्हटलं ठीक आहे. त्यांना 2 ग्लास दिले. पण त्यांनी त्या आरोचं पाणी त्यात काढलं आणि त्याच्यामध्ये एक सोल्युशन टाकलं, पीएच सोल्युशन. तर ते डार्क ब्ल्यू झालं. म्हणलं डार्क ब्ल्यू, तुमची कलरची पट्टी दाखवा मला. त्याच्याबरोबर मॅच केलं तर त्याचं पीएच आलं 11. म्हणलं 11 पाण्याचं पीएच आहे, आम्ही काय असं पीएच एवढा बेसिक पाणी आम्ही पिऊ का? कसं काय पिऊ? म्हणलं आम्ही. हे तुम्हाला कळतंय का काय केलं तुम्ही? हे म्हणाले तसं नाहीये, हे त्यातल्या क्षारांना बॅलन्स करेल. म्हटलं क्षार गेले खड्ड्यात, एवढं बेसिक पाणी पिऊन पिऊन आमच्या पोटाचं काय होईल ते सांगा आधी. मग मला म्हणाले की पण मॅडम हे फिल्टर लावलं ना की याचा रंग असाच होतो. म्हटलं मग तुम्ही हे काय करताय, तुम्हाला कळतंय का? म्हणलं एवढा बेसिक पीएचचं पाणी कोणी पितं का? 7 हे न्यूट्रल पाणी आहे. ठीक आहे आपल्याकडे क्षार जास्त आहेत, तुम्ही 7, 8, 9 पर्यंत मॅक्झिमम न्या. 10, 11 म्हणजे काय? म्हणलं ऑलमोस्ट आमच्या पोटाची हालत खराब होऊन जाईल. एवढं बेसिक पाणी कोणी पितं का? मग तो माणूस तर निघून गेला. त्याच्यानंतर मी महिनाभर आमच्या घरातल्या लोकांचं खूप डोकं खाल्लं. एवढं बेसिक आहे, एवढं बेसिक आहे, एवढं बेसिक आहे. शेवटी त्या कंपनीतल्या त्या लोकांशी आमच्या घरातले लोक बोलले. तर ते म्हणाले तसं नाहीये, ते बॅलन्स करतं आणि म्हणून तुमच्या पाण्याचा पीएच असं दाखवतायत. तर हा कलर तो कलर नाहीये, 11 पीएचचा नाहीये. आतमध्ये त्याची रिॲक्शन होऊन त्याने त्यातले जे क्षार आहेत त्यांना कमी करून त्याला फिल्टर करून मग ते पाणी तिथे दिलंय. त्याच्याशिवाय आम्ही हे मार्केटमध्ये आणलेलं नसतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला माहित नाही तोपर्यंत आम्ही रिस्क कशी घेणार, बरोबर की नाही? तर असं सगळं ते सोल्युशन आहे. आता जेव्हा ते 6 महिन्यांनी फिल्टर बदलला येईल तेव्हा आम्ही त्याला सांगणार आहे हे बेसिक फिल्टर काय लावायचं नाही, जाऊ दे क्षार पोटात ते परवडतील मला. हे असलं काही अननेसेसरी उपद्व्याप करून ठेवायचं नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची कन्फर्मेशन नसतं तेव्हा त्या गोष्टी आपण 10 वेळा चेक करून घ्यायला पाहिजे. पण आता ते फिल्टर बसवून आमच्या घरामध्ये मागच्या डिसेंबरमध्ये बसवलेलं होतं. इतके दिवस झाले, आम्हाला कोणाला तसा तर काही त्रास झाला नाही. रॅदर ते आधीचं जे पाणी होतं त्याच्या टेस्टमध्ये फरक पडला, ते पिता येण्यासारखं झालं. हा एक चेंज आम्ही अनुभवला. थोडं जरी काय वर खाली वाटलं असतं तर आम्ही फिल्टरही बदललं असतं, त्या माणसालाही बदललं असतं, स्वाभाविक आहे ना. पण ते त्यांचं काम असतं, त्यांना भल्या सगळ्या गोष्टी टेक्निकल माहिती नसतात. पण आपल्याला माहिती आहे ना कलर चेंज म्हणजे काय, पीएच. तर ते चेक करून घेतलं होतं मी. निळं निळं पाणी मला बघूनच म्हणलं काय केवढं डार्क पाणी, असलं पाणी कसं काय पिऊ शकतो आम्ही. सो अशी ती मजा आहे, कळलं का? तर ऍसिड प्लस बेस. आता डबल टाइप्स ऑफ डबल डिस्प्लेसमेंट आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन. न्यूट्रलायझेशन रिएक्शन आपण मागच्या वेळेला केली होती. वेन ऍसिड मीट्स विथ अ बेस ते न्यूट्रलाइज. H plus OH minus combine to form H2O, and anion and cation form some another salt. जसं acid base combine to form salt and water. HCl plus NaOH will give you NaCl plus H2O. झालं ना एकूण एकच. म्हणजेच काय, in a neutralization reaction an acid and a base combine to form salt and water. हे फर्स्ट आहे. दुसरं ह्याच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस अशा 2 गोष्टी जनरेट होतात, बरोबर की नाही? म्हणजेच त्या दोघांची रिएक्शन होते आणि H2O इज फॉर्म्ड. करेक्ट? रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स. Acids can react with some metals to produce hydrogen gas and salt. Hydrochloric acid HCl reacts with zinc to form hydrogen gas and zinc chloride. HCl is an acid. Zinc is a metal. तर मेटल बरोबर HCl ची रिएक्शन होते तेव्हा काय होतं, तो मेटलला करोड करून टाकतो. म्हणजे त्याला तो घासतो आपण. कसं घासतो ना, त्याचा सरफेस कसा खडबडीत होतो तसं मेटल्सला HCl ऍसिड असल्यामुळे रिॲक्ट करतं त्याच्या सरफेसला. H2 बोला. हॅलो मॅम, अटेंडन्स टाका ना. अटेंडन्स लिंक. संगीता मॅम
अटेंडेंस लिंक डालिए ना। संगीता मैम है क्या आप? अटेंडेंस लिंक डालिए ना। आई कैंट सी यू हियर एनीवेयर। मैम अटेंडेंस लिंक टाकला मैम सभी अटेंडेंस लिंक मांगते हैं और अटेंडेंस लगा के लेफ्ट हो जाते हैं। बट मैम इसलिए अभी नहीं तो डालने लगे। 15 मिनट रहे हैं ना, बचे हैं ना 15 मिनट। मैम संगीता मैम ने कहा था कि आप होमवर्क जब डालेंगे ना तभी अटेंडेंस लगेगी आपकी। एका वेळेला एकाने बोला। क्या कहा था संगीता मैम मैम ने? संगीता मैम ने कहा था कि जब आप क्लास को होमवर्क अपने ग्रुप पर डालेंगे तभी आपका अटेंडेंस लगेगी। ओके, अच्छा ठीक है, मतलब अब ये डिस्कशन फिलहाल तो हम बंद कर सकते हैं। चलो, व्हेन एसिड्स रिएक्ट विथ मेटल्स, वी वर हियर। तर मेटल्स बरोबर जेव्हा ऍसिड्स रिॲक्ट करतात तेव्हा ते त्याच्या बरोबर, जसं मी तुम्हाला म्हटलं, त्याला करोड करतात। तर H2 गॅस लिबरेट होतो आणि झिंक क्लोराईड Zn आणि Cl, बघा ना, Zn आणि Cl, ZnCl2 कारण Zn+2 असं कॅटायन बनवतं। तर त्याच्या +2 ला 2 क्लोरीन येऊन जोडले जातात, Zncl2 असा एक मॉलिक्यूल बनतो आणि H2 गॅस त्याच्यामध्ये रिलीज होतो। द रिएक्शन ऑकर्स बिकॉज द मेटल donates electron to the acid, forming the salt and releasing hydrogen. बरोबर ना? Reactive metals like sodium and magnesium react violently with acids, while less reactive metals like copper and gold do not react. बरोबर आहे ना? सगळेच मेटल्स ऍसिड्स बरोबर रिएक्शन दाखवतात, पण जे स्ट्रॉंग मेटल्स आहेत जसे की सोडियम आणि मॅग्नेशियम हे तर त्याच्यावर व्हायलेंटली रिएक्ट, म्हणजे एकदम ब्लास्ट बेस्ट होईल अशी रिएक्शन देतात। जे कमी रिएक्टिव्ह आहेत त्यांच्याबरोबर ऍसिड रिएक्ट करतं, म्हणजे त्यांच्यावरती ऍसिड अटॅक करतं असं समजा। आणि जे स्वतः अटॅक करणारे ऍसिड मेटल्स आहेत जसे की सोडियम तर पाण्यामध्ये गेल्यावर पण फुटतो, तो ऍसिड मध्ये गेल्यावर काय काय करेल असं आहे। मॉनिटरिंग दिस रिएक्शन इज इम्पॉर्टंट इन इंडस्ट्रीज लाईक मेटलर्जी अँड बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग। बरोबर आहे ना? ऍसिड बरोबर कुठल्याही मेटलची अभिक्रिया तुम्हाला मॉनिटरच करावी लागणार। तुम्ही रिएक्शन लावून दिली आणि जाऊन आला जेवायला, येऊन बघाल तोपर्यंत पूर्ण ब्लास्ट झालेला असेल, सगळी लॅब गेलेली असेल। सो असं तुम्ही नाही करू शकत, कारण ते ऍसिड्स आहेत आणि दुसरे मेटल्स आहेत, दोघंही रिएक्टिव्ह आहेत। सो व्हेन 2 रिएक्टिव्ह पीपल आर देअर, यू नीड टू टेक केअर ऑफ इट। जसं आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील आणि दोघंही आगाऊ असतील, भांडकुदळ असतील आणि एकमेकांच्या उरावर बसणारी असतील, तर तुम्हाला तिथेच बसून राहावं लागतं। दोघांना एक तर वेगळं करावं लागतं किंवा दोघांना काहीतरी काम द्यावं लागतं। म्हणजे हो मॅम। दोघं खेळतात, चला आपण एक राऊंड मारून येऊ, असं करून आला तर तुमच्या घरामध्ये काय उद्ध्वस्त झालेलं असेल तुम्ही सांगू नाही शकत। काय तोडलेलं असेल, काय फोडलेलं असेल, डोक्यात लागलं असेल, पाय सुजला। टीचर कधी कधी तर ते खूप असं जास्त टोकावर जातात, म्हणजे हे माझं आहे, हे तुझं आहे, तो हात लावायचा नाही, इकडे यायचं नाही, ह्या फरशीवर यायचं दोघेही नाही। रिएक्टिव्ह आहेत, बरोबर, हो. दोघंही रिएक्टिव्ह आहेत। ह्यालाही हो. तुम्ही काही सांगू शकत नाही, त्यालाही काही सांगू शकत नाही। म्हणून दोघं आगाऊ लोक जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांना मॉनिटर करावं लागतं। टीचर आपण एकाला समजावला गेलं तर दुसऱ्याला वाटतं की तो त्याची साईड घेतो, याला समजावला गेलं तर त्याला वाटतं की आपण त्याची साईड घेतो। बरोबर, ते एवढे रिएक्टिव्ह असतात की आपण समजावं लागलं की ते आपल्याशी भांडतात, म्हणजे त्यांची रिएक्टिव्हिटी आपल्यापर्यंत पण येते। म्हणजे आपण भांडण सोडवायला जातो पण ते शांतपणा करून आपल्याशीच भांडतात। तर असे जे रिएक्टिव्ह लोक असतात त्यांना एकत्र ठेवायचं नाही, त्यांना कामं देऊन टाकायची, तुझं हे काम तुझं ते काम। आमच्या घरामध्ये जेव्हा असं होतं तेव्हा मी सांगते तुम्ही दोघंही मूर्ख आहात, तुम्हाला दोघांना बांधून ठेवेन। पण मग ते काय करणार, ते रिएक्टिव्ह आहेत ना, दे आर रिएक्टिव्ह मेटल्स, सो ते तसंच काम करणार। एक रिएक्टिव्ह एक नॉन रिएक्टिव्ह अशी कंडिशन खूप बोर असते, त्याच्यामुळे नॉन रिएक्टिव्ह लोकांना खूप मार खावा लागतो, त्यांना खूप लागतं, कारण रिएक्टिव्ह लोक त्यांच्यावर अटॅकच करत असतात ना सारखे। टीचर आमच्या घरी तर चालू असतं। बरोबर आहे, सगळ्यांच्या घरात सेम सिच्युएशन असते असं आमच्या। आणि काही हे ना कंपाऊंड्स हे हळूहळू रिएक्शन करतात, ते खूप आगाऊ असतात पण ते दिसत नाही। जसे मोठे बहीण भाऊ स्वतः खूप आगाऊपणा करतात आणि छोट्या बहीण भावाच्या नावावरती टाकतात, त्यानेच केलं, त्यानेच नाही केलं, तोच आहे। छोट्यांना मार खावा लागतो, ते असेही कानफाटे असतात, त्याने केलं म्हटलं की दिली एक ठेवून, त्याने काही केलं नाही केलं विचारत पण नाही घरातले। आणि जे मोठे असतात ना ते खूप बदमाश असतात, कोपऱ्यात उभे राहून हसत, तुला मार खाल्ला लावला की नाही, हे का? कारण की ते रिएक्टिव्ह असतात पण ते स्मार्ट असतात, ते स्वतःहून जाऊन तिकडे मी केलं नाही, ह्याने केलं, केलं कोणी असतं, मार तोच खातो। ऐसा सब है, केमिस्ट्री इज इनसाइड अस। टीचर आमच्या घरी आज सकाळीच झालं तसं। तुला मारलं का तुझ्यामुळे मारलं?
मॅडम आमच्या इथे रोजच होतं, त्यांनी जर केलं तरी मलाच मारतात. अरे तू लहान आहेस का? पण तू लहान आहेस का? दादा ऐकत मोठा आहे का? नाही टीचर मॅम, आमच्या इथं आता पण कुठे तसंच आहे. टीचर आमच्याकडे पण नाही नाही, मी हे विचारते, ही जी आता मुलगी सांगत होती, तू लहान बहीण आहेस का? तुला मोठा दादा आहे का? नाही टीचर, मी ऐश्वर्या आहे, माझ्याहून एक छोटा भाऊ आहे 5वीला. अच्छा, म्हणजे तो लहान आहे तरी तुला मारतात. ये तो गडबड हो गई. तू तर स्मार्ट वर्क करायला पाहिजे, सगळं त्याच्या नावावर टाकलं पाहिजे आणि तू गपचूप राहायला पाहिजे. हे मी करायचे, टीचर माझा भाऊ छोटा होता. आमची मम्मी पण सारखं त्याची साईड घेते. त्यांनी जर काही चूक केली ना, ते पण मलाच मारतात, मलाच खावतात. मग ते मलाच बघावं लागतं सगळं. मग तुला टेक्निक तू वापरायला पाहिजे. हे माझ्या घरात असं व्हायचं, मी आणि माझा भाऊ खेळायला जायचो आणि तो होता पण आगाऊ. तो काही ऐकायचा नाही आणि त्याला फक्त खेळत राहायचं असायचं, त्याला अभ्यास आवडायचा नाही. म्हणून तो खेळायचे 10-100 ऑप्शन शोधायचा आणि अभ्यास न करण्याचे 1000 ऑप्शन शोधायचा. माझं उलट होतं, मला अभ्यास करायला फार आवडायचं. त्यामुळे मी आधी अभ्यास करायचे, एक्स्ट्रा गोष्टी करायचे आणि उरलेल्या वेळात मग तो माझ्या मागे लागायचा, चल ना आपण खेळायला जाऊ, चल ना आपण खेळायला जाऊ. कधी कधी मला खूप इरिटेट व्हायचं, कधी कधी खूप इंटरेस्टिंग गोष्टी शाळेमध्ये होत असायच्या ना. तो माझ्यापेक्षा 2 वर्ष छोटा होता, त्याच्यामुळे त्याला असे काही आवडत नाही, त्याला असे काही समजत नाही. तो माझ्यासाठी चिल्लू पिल्लू असायचा कायम. तर मग मी असं काहीतरी करायचं, त्याच्यामुळे तो पकडला जायचा, त्याला मार मिळायचा. माझं काम शांतीत व्हायचं. म्हणायचं मी तुला बघून घेईन पुढच्या वेळेला. म्हणायचं बघू बघू तू मला कसा बघतोय. पुढच्या वेळेला डबल मार खायचा. असं व्हायचं आणि मी नेहमी सुटायचं. आणि ते सतत घरामध्ये टॉर्चर, बघ ती दीपिका, ती किती अभ्यास करते आणि बघ तू. तो म्हणायचा, चले तू कशाला एवढा अभ्यास करते, सारखं माझ्या डोक्याला ताप असतो. पण हे मला आता समजते की ह्या सगळ्या अनुभवांची खूप गरज असते माणसाला आयुष्यामध्ये. आपण मोठे झालो ना की ह्या सगळ्या मेमरीज असतात आपल्याकडे. जसे आपण तसे आपले मेटल्स, आगाऊ मेटल्स एकत्र असले की ते ब्लास्ट करतात. तोच हा मुद्दा आहे. आता रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स. बोला टीचर, माझ्यापेक्षा जो लहान भाऊ आहे ना माझा, तो भाषण, आता शाळेत आपल्याला कोणत्या पण विषयावर भाषण घ्यायला सांगतात, तर आपण भाषण कसं घेतो, त्यांची पूर्ण माहिती ती सांगतो. माझा भाऊ फक्त त्यांचं नाव, त्यांचा जन्म, त्यांचं गाव आणि त्यांचं एखादं प्रसिद्ध काय असेल तेवढंच सांगतो आणि धन्यवाद म्हणे खाली बसतो. मला इतका हसू येतं ना मॅडम की 2च वेळा घेणार आणि आपण एक पेज छोटा आहे जरी ना. भरून दिलं, एक पेज जरी दिलं ना, तर आणि रडणार तो मोठ्या मोठ्याने, मला एवढं पाठ होत नाही, मला देऊ नको. 2च वेळा घेतो मॅडम तो. बरोबर, तो 5वीत आहे अजून आणि त्याला खूप घरामध्ये मॅम छोटे आमच्या बहीण घरी आगाऊ म्हणतात असतात, तो छोटा त्यांना आहे. आवडत नाही. बर, छोटे बहीण भाऊ खूप आगाऊ असतात. मी तुम्हाला सांगते, खूप आगाऊ असतात. त्यांच्याकडे ना काम न करणं, न ऐकणं, उद्धटपणा करणं हे अंगभूत गुण असतात. ते जन्माला आल्याच हे गुण घेऊन आलेले असतात. त्याच्यामुळे ते जसे येतात ना, ते बॉस बेबी असतात. आमच्या घरात पण आहे बॉस बेबी. तो जसा आला ना, सगळ्या घरावर राज्य आहे त्याचं. सो सगळे गपचूप ऐकतात. तो उद्धटपणाने काही बोलला, त्याला मारलं तरी पण त्याला काही फरक पडत नाही. आपणच मॅडम, म्हणतो जा फुट. ते स्वतःहून काही काम करत पण नाहीत आणि दुसऱ्यांना पण करू देत नाहीत. एक्झॅक्टली, स्वतः काही करत नाही, कोणाला काही करू देत नाही, कोणाला शांतपणे बसू पण देत नाही. बाकीचे लोक झोपलेत का ते उठवतात, चल ना मला खेळायला जायचंय, तुला खेळायला जायचं तू जा ना, बाकीच्यांना कशाला, त्यांना दुसरी कामं असतात. पण ते नाही. असे ते छोटे जे असतात ते जरा आगाऊ असतात. टीचर, माझ्या भावाला जर एखादं काम सांगितलं आणि मी जर दुसरं काही काम करत असले ना, तर माझा भाऊ लगेच माझ्या मम्मीला म्हणतो, तिला सांग ना, ती काय करते, ती नुसतं बसती. आणि मॅडम त्याला म्हणलं ना ती पण काम करते, तर मी का पोरगी आहे का मला काम सांगतो असं म्हणती. नाही, असं नाही. असं असेल तर त्याला लगेच सरळ करा तुम्ही. काम करायचा काही प्रश्न नसतो मुलीचा आणि मुलाचा. त्याला त्याचं डोकं नाही, पोट नाही, भूक नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. हे आमच्याकडे नव्हतं. कामं सगळेजण करायचे, सगळ्यांना सगळं यायला पाहिजे. मला माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक माझ्या भावाला येतो आणि तो स्वतः शिकला. आपल्याला आपलं पोट भरण्याकरिता आपण शिकलं पाहिजे ना. काही ह्याच्या त्याच्या भरोश्यावर काय रोज मॅगी खाणार आहे का आपण? कुठे हॉस्टेलला गेलो, कुठे जॉबला गेलो, तर मला माझं जेवण बनवता यायला पाहिजे, म्हणून मी ते शिकायला पाहिजे. माझं लग्न होणार आहे, मी कोणातरी घरी राहणार आहे, किंवा मला कुठेतरी जायचंय आणि मला ते आवडत नाही म्हणून शिकायचं, असं नाही ना. मला आवडायला पाहिजे, ते माझं पोट भरायचंय, माझी चॉईस आहे ना. आणि हे सगळ्यांसाठीच आहे. टीचर तो कसं त्याच्या मनात असलं तर तो खूप काम करतो आणि मनात जर नसलं तर मग जे करायला त्यांना पण नीट करू देत नाही. मी समजू शकते हे दुःख, मी समजू शकते. खूप लोकांच्या घरामध्ये असे आगाऊ मेटल्स असतात
आणि ते आमच्या तसेच घरात पण आहे मॅम. हो मॅम. येस, करेक्ट. सगळ्यांच्या घरात असतात. आमच्या घरातली आगाऊ मेटल मी होते, पण मी स्मार्ट मेटल म्हणजे मी कुठेच कधीच पकडले नाही गेले. आणि मी मुलींना मी खरंच सांगते, मी मुलगी असून सांगते की मुली किती आगाऊ असतात मला सगळं माहितीये. हा बोला अदिती, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. पण सांगायचा मुद्दा, असे बदमाश लोक सगळीकडे असतात. स्वतः खोड्या करतात, बाजूला राहतात आणि बाकीच्यांना लावून देतात भांडायला. बोला अदिती. टीचर मला म्हणजे ते पीएच वरून सांगायचं होतं बरं, की आता इंटरनेटवर सर्वात जास्त जो व्हायरल सोप चालू आहे तो घर आहे आय थिंक. त्याने टॅनिंग रिमूव्हर होता तो. तर त्याची पीएच लेवल असंच युट्यूबवर तो घर सोप आणि त्याच्यानंतर ना त्याची पीएच लेवल आली. सो त्याची पीएच लेवल जी होती ती 9 to 10 या दरम्यान होती. सो सगळे लोक त्याला परचेस करताय आणि सांगताय की बहुत अच्छा आहे, खूप छान आहे असं. बट त्याची पीएच लेवल जास्त असल्यामुळे तो बेसिक असेल ना? ऑब्व्हियसली 9 ते 10 पीएच. जनरल सोपचं पीएच किती असलं पाहिजे हे पण चेक केलं पाहिजे आपण. 9 ते 10 हे कमी असेल तर मग बरंच बरं आहे ना. त्याच्याहून जास्त बेसिक साबण असतील मार्केटमध्ये, तर हा 9 ते 10 जर कमीच असेल तर मग हा लोक म्हणतील हे तो अच्छा आहे, असं असू 5 शकतं. ते 8 पाहिजे आय थिंक. ठीक आहे, ते शोधूयात आपण. पण आज आपण इथे थांबू, पुढच्या वेळेला भेटू आणि हा धडा पुढे नेऊ. बोला. टीचर पीएच जर सर्वात कमी असेल तर काय होईल? पीएच कमी म्हणजे 0च्या आसपास का? ते खूप स्ट्रॉंग ऍसिड असेल, म्हणजे लयच स्ट्रॉंग ऍसिड. 3 किंवा 2 किंवा 1. ऍसिड हे सगळे ऍसिडिक असतात. 0च्या जितकं तुम्ही जवळ जाल तितके स्ट्रॉंग ऍसिड. 14च्या जितकं जवळ जाल तितके स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. ओके मॅम. टीचर एक क्वेश्चन विचारू का? थँक्यू. बोल अदिती. मॅम होमवर्क टीचर काय म्हणजे आहे? हा, होमवर्क हा लेसन वाचायचा आणि ह्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत रिलेटेड, आपण जे काही बोललो, अर्हेनियस थेअरी जी आहे ती लिहून काढा बरं का. H+OH-. बर, ओके देयस, आपण चेक करू. स्वाध्याय लिहून आणतो. स्वाध्याय. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अदिती बोल. हॅलो टीचर, एक क्वेश्चन होता विचारू? बोला ना. टीचर आता बऱ्याच घरांमध्ये बोरवेल असते आणि क्षारचं प्रमाण जास्त असतं तिथे. तर जे नळ वगैरे असतात तर त्याला मेसेज केलाय, ते छान डाग message पडतात. केलाय. तर म्हणजे आम्ही इंटरनेटवर पाहिलेलं की जे बाथरूम क्लीनर असतं त्याला जर का आपण उकळत्या पाण्यामध्ये ते टाकलं आणि ते जर नळावर टाकलं तर ते म्हणजे जे डाग असते ते रिमूव्ह होऊन जातात. सो आम्ही तसंच करायला गेलो आणि जेव्हा ते मी टाकलं ना गरम पाण्यामध्ये आईने ते, तर ते सुरुवातीला काही रिॲक्ट नाही झाली. बट जेव्हा आम्ही ते नळावर टाकलं वगैरे आणि ते रिटर्न थंड पाण्याने धुवायला गेलो आणि जेव्हा त्याचा टच आमच्या हाताला वगैरे झाला, इतकी डेंजर आग वगैरे व्हायला लागली. बरोबर. आणि अक्षरशः म्हणजे आपण मिरचीला हात लावतो ना तेव्हा सुद्धा इतकी आग होत नाही, इतकी आग त्या दिवशी होत होती. तर असं का होत असेल? बरोबर आहे. जे टॉयलेट क्लीनर असतात ते हार्पिक बिरपिक सगळे जे असतात त्याच्यामध्ये ऍसिड असतं. तुम्ही त्याचा कंटेंट वाचा. कुठलीही गोष्ट तुम्ही घेतलीत ना त्याच्या मागे त्याचे कंटेंट असतात. ह्याच्यामध्ये ऍसिडिक कंटेंट जास्त आहे. ऑलरेडी ते ऍसिड तुम्ही गरम पाण्यात टाकल्यामुळे तुम्ही ऍसिडला आणखी इंटेन्सिफाय केलं. तुम्ही त्याला हात लावला, ऑलरेडी ऍसिड ते पण गरम ह्याच्यातलं, म्हणजे तुम्ही तुमच्या हाताला आणखीन सहन करायला दिलं की चल बाबा आता तू हे दुःख सहन कर. तुम्हाला माहित नसेल की हे असं होतं. जे लोक हे प्रयोग करतात ते सगळेच्या सगळे बरोबर असतात असं नाही. तुम्ही हँड ग्लोव्ह वगैरे घालून असे प्रयोग करायला पाहिजे. ऍसिडिटी बेअर करणारे ज्याच्यामध्ये ओके, थँक्यू. ओके, ते थँक्यू. हा, आम्ही स्वाध्याय सोडवून आणतो त्या धड्याचा. चालेल ना, सोडवा. तुमचंच Yes, पुस्तक आहे, तुमचाच अभ्यास आहे. तुम्ही जे हवं ते बिंदास करू शकता. आणि महत्वाच्या गोष्टी आपण ज्या वाचल्या आहेत ना त्या पुन्हा वाचा. अर्हेनियस थेअरी मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही लिहिलं तरी चालेल. मी तुम्हाला ना असं होमवर्क देणार नाही, हे लिहा रे, हे करा रे. हे समजून घ्या आणि ते पुन्हा लिहा. तुमच्या स्वतःसाठी लिहा, माझ्यासाठी नाही. ठीक आहे. कळलं का आदिती असं का झालं? ते ऍसिड होतं, ते तुम्ही गरम पाण्यात टाकलं, तुम्ही त्याला इंटेन्सिफाय केलं. ये रे ऍसिड, आमच्या हाताला भाजून काढ, असं तुम्ही स्वतः जाऊन त्याला सांगितलंय. त्याने त्याचं काम केलं. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या वेळेला. मॅम तुम्ही खूप ओके मॅम. बाय मॅम, गुड नाईट. बाय, गुड नाईट. मॅम प्लीज बाय एक बोलू का? बोल ऐश्वर्या, बोल बोल. मॅम ते आता अदितीने जे प्रयोग सांगितला बघा, ते सक्सेसफुल झालं का? हो, ती क्लीन तर झालं, पण तिचा हात जळाला ना. गरम गरम चटका लागल्यासारखं होतं. जळाला म्हणजे जळजळ झाली, म्हणजे जळजळ झाली म्हणजे जळालं ना. ते ऍसिडने त्याचं काम केलं. गरम वस्तूमध्ये ऍसिड टाकलं की ते
जास्त डेंजरस होतं की नाही. म्हणजे त्याची इंटेन्सिटी वाढली ना, गरम पाण्याने ते धुतलं तर गेलं, सगळं नळबीळ क्लीन झाले असेल, ते ऍसिडच होतं. ते क्लीन झालं, पण त्याला हात नाही लावायला पाहिजे होता, पाण्याने धुवायला पाहिजे होतं, किंवा ब्रशने, टूथब्रश, जुने ब्रश वगैरे त्याने घासलं तर आपल्याला हाताला लागत नाही ते. त्याचा वरचा कव्हर, वरचा लेअर निघून जातो. पाण्याने धुवून टाकलं की ते निघून जातं खालचं सगळं. उलट ड्रेन मध्ये गेलं तर तिथला पण सगळा कचरा, चोकअप बिकअप, केस बीस काय काय असतात सगळं त्याच्याबरोबर निघून जातं. हो मॅम, थँक्यू. चला, थँक्यू बाय, मॅम. गुड नाईट. भेटूया गुड पुढच्या. नाईट. बाय बाय, मॅम, गुड गुड नाईट. नाईट. थँक्यू संगीता मॅम. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम, गुड नाईट. बाय टीचर. बाय टीचर, गुड नाईट. बाय टीचर, गुड नाईट.